दादा, ज्या वेळेला अजित पवार यांचा अंत्यविधी होत होता त्याच्या अगोदरच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी एकत्रीकरण होऊ नये याबाबत एक बैठक बारामतीच्या हॉटेलमध्ये घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. नाही, आपल्याला त्याबद्दलची माहिती नाहीये आणि मला हस्तक्षेप पण नाही करायचा, कारण तो आपला मार्गच नाही. त्यामुळं कोणी एकत्रकरण यावं, दोन राष्ट्रवादी एकत्र होऊ नये, व्हावा, याच्याबद्दलच आपल्याला राजकीय देणं घेणं नाही. त्यांचा तो अंतर्गत पक्षांचा प्रश्न आहे. पण झालं दादांचं ते लय वाईट झालं. कारण शेवटी शंका कुशंका चर्चा, दादा तर आमचे परत नाही येणार. आता शेवटी काय असतं, गरीबाला एक सन्मानानं अधिकार देणारा माणूस दादा. आता ही खूप मोठी जबाबदारी उपमुख्यमंत्री सुमित्राताई यांच्यावरती आलेली आणि त्यांच्या दोनही मुलांवरती खूप मोठी जबाबदारी आता आलेली. सोपं नाही आता, खरं सांगतो मी. आता त्यांच्या काय पक्षात तुम्ही म्हणताय तसं त्यांच्या पंचा बैठका होत होत्या का नाही, का एकीकडं आरक्षण विसर्जन म्हणताय, दुसरीकडे बैठका, हे काय डावपेचं आपल्याला त्याच्या अंतर्गतचे काही माहित नाहीये. परंतु खूप मोठी जबाबदारी दादांनी ही कणखर वाट निर्माण करून ठेवलेली राज्यात आणि ते पूर्णपणानं जबाबदारीनं पार पाडणं हे आता ताईवरती, त्यांच्या दोन मुलांवरती किंवा संबंध सगळ्या त्यांच्या पवार परिवारावरती आले. अंतर्गत त्यांचे मतभेद असू शकते, परंतु राजकीय ओलय जर पवार नावाचं टिकवायचं असेल तर एकमेकाला त्यांना पाठीमागून गुप्त पद्धतीनं होईना एकमेकाला साथ द्यावी लागणार आहे, एकमेकाला त्यांना समजून घ्यावंच लागणार आहे. कारण राज्यात पवार परिवाराचं खूप मोठं ओलय आहे आणि ते टिकवायचं असेल तर आता झालेले ताई उपमुख्यमंत्री त्यांनी आणि सगळ्या पवार फॅमिलीनं मिळून हे पुढे टिकवलं पाहिजे. राज्यात एक मोठी उभारणी केली पाहिजे. सक्षम विरोधी पक्ष नेते, म्हणजे विरोधी म्हणून सुद्धा आता ठाकरे असतील किंवा पवार असतील, यांनी मरगळ झटकून दिली पाहिजे. मरगळ झटकून दिली पाहिजे आणि गोरगरिबांच्या जनतेच्या प्रश्नासाठी ताकदीने यांनी आता उभा राहिलं पाहिजे. पुन्हा विषय तिथंच येतो की शेवटी पवार फॅमिली त्यांचे जरी काही राजकीय काही मतभेद असतील ते राजकारण, परंतु एक संघ एकमेकाला साथ देणं खूप गरजेचं आहे आणि एकमेकाला त्यांनी समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचा समोर आलेला आहे. आता काय बरं का, त्यांच्या मी पुन्हा ते सांगतो की ते पक्षाचा विषय त्यांचा, परंतु दादाची जागा सन्मानानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा त्यांचे पूर्ण राष्ट्रवादी पक्ष असेल, सन्मानानं दादाची जागा दादाच्या परिवाराला मिळाली, हे चांगलं आहे उलट. आणि त्या कणखरपणानं सुमित्राताई चालवतील असं वाटतंय. का वाटतंय तर त्याचं कारण पण सांगतो की त्यांना पूर्वी ती मराठवाड्याची लेख आणि पश्चिम महाराष्ट्रातली सोन्यात, दोन्हीकडून राजकीय वारसा आहे त्यांना आणि जबरदस्त आहे आणि त्या मुशीत ते वाढलेल्या आहेत. इकडेही राजकारण, इकडेही उपमुख्यमंत्रीच होते, त्यांच्या माहेरी सासरी गेल्याच्या नंतर बी उपमुख्यमंत्रीच होते आणि हे खूप, आपण त्यांची ही गोष्ट आहे की खूप तारेवरची कसरत आहे. कारण इकडेही परिवार एकसंख त्यांना ठेवायचा आहे, पक्ष पण चालवायचा आहे आणि दादांच्या सगळ्या इच्छा, जनतेच्या सगळ्या इच्छा अपेक्षा त्यांना पूर्ण करायच्या आणि त्या सक्षमपणे पार पाडतील असं दिसतंय. आणि त्यांच्या दोनही पोराने खमक्यापणानं आपल्या आईच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. जर दादांनी काही सल्ले पवारांना दिले असतील, दोन्ही त्यांचे पार्थ असतील किंवा ते दुसरे जे पवार असतील, यांना जर काही सल्ले दिले असतील त्यांनी इथून पुढच्या काळात ते पाळले पाहिजेत. कारण आता खूप मोठी आपल्या बापानं खूप मोठी वाट उभा केलेली, खूप मोठं साम्राज्य उभा केलेलं आहे आणि आता जबाबदारी दोनही मुलांनी स्वीकारून आईच्या पाठीशी खंबीर उभा राहून तिघांनी मिळून सगळा परिवार त्यांचा पवार परिवार एक संघ केला पाहिजे, एकमेकाच्या विचाराधीन राहिलं पाहिजे. कारण त्याचं कारण असं आहे की सगळ्या परिवाराला सामावून घेऊन, कारण देशात खूप मोठं घराणं आहे ते पवार घराणं. याच सांगण्याचं कारण एवढंच की सगळ्याला का म्हणतो मी की तुम्ही चर्चेत संवादात ठेवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की पक्षात असणारी जी गिधड असतील ना, हे तात्पुरते असतील. हे आम्ही पक्ष वाढितो, आम्ही अमक करतो, याव करतो, द्या आम्हाला मंत्रीपद, अमक तमक, हे खोट्या नाटे करणार, मागा पुढे हिंडणार. पण ज्यावेळेस हे बाह्य अंग असतंय, हे कार्यकर्ते
हे आजूबाजूला हिंडत येत ना ते ढेकणं 2-3 हे 2च आहेत, जास्त नाहीत. 2 ढेकणं आहेत, ते गिधड आता गिरट्या मारायला लागले. हे ज्यावेळेस आपल्याला दगा देऊन जातात ना, त्यावेळेस आपली फॅमिली आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहत असते. हे उपमुख्यमंत्री सुमित्राताईंनी आणि त्यांच्या दोन्ही मुलांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस हे लोक दगा फाटका देऊन जातात ना, त्यावेळेस संकटाच्या काळात ढाल म्हणून आपला परिवार आपल्या पाठीशी उभा राहतो. आणि मला वाटतं त्यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा ढाल म्हणून 100% उभा राहतील. पक्षातलेच मात्र सुमित्राताईंचं मनभेद करू शकतात, मनभेद करू शकतात, आणि त्याच्यात ते खूप चालाक आहेत, खूप चालाक आहेत. आता पण दिसत नव्हतो अजित दादा खरंच आतापर्यंत दिसत नव्हते. दादांचं दोघंही दादा आपल्यातून जावं आणि सगळा महाराष्ट्राने हळहळ करावी, आणि नेमकेच ते दिसायलेत आता मागं पुढे हिंडताना. त्या सुनील तटकरे साहेबाच्या आजूबाजूला सध्या हिंडताना दिसत आहेत. सावध राहायला पाहिजे त्यांनी. आम्ही तर आमचे खंबीर येतो, आमचा विषयच नाही, आम्ही त्यांचे पाठपुराव्याला खंबीर येतो. परंतु हे आतापर्यंत दिसत नव्हते. दादांना सुद्धा कित्येक तरी वेळेस यांनी अडचणीत आणलेलं आहे. दादांना यांनी खूप पाण्यात बघितलेलं आहे, 1-2 जणांनी खूप पाण्यात बघितलेलं आहे. आणि हे आत्ताच्या उपमुख्यमंत्री या ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या ताई, त्यांच्या कानावरती हे असल एखाद्या वेळेस त्यांना सुद्धा कसरत करावी लागली होती, दादांना सुद्धा. तरी आता पुढं सावध राहिलं पाहिजे. मला